श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. जून महिना हा अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तुमचे करिअर, कौटुंबिक जीवन, पैसा, आरोग्य अशा अनेक बाबतीत जून महिना तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते या मासिक राशी भविष्यात आज आपण पाहूयात. या महिन्यातील तुम्ही तुमचे भविष्य पाहून पुढील गोष्टींसाठी सतर्क राहू शकता. त्यामुळे मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी जून महिना कसा असेल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मेष राशीसाठी या महिन्यात प्रलंबित काम पूर्ण होईल, तर वृषभ राशीसाठी प्रेम जीवन चांगले होईल. तसेच काही राशीला टाळावी लागणार गुंतवणूक, तर काही राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभ. मग बघा तुमची राशी काय सांगते. भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करावे लागणार. चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा जून महिना कसा आहे ते आज आपण पाहूयात. पहिली राशी मेष राशी. या महिन्याची सुरुवात मेष राशीच्या लोकांसाठी समस्या घेऊन येईल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने त्यांचे निराकरण करण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल. मित्रांच्या मदतीने रखडलेल्या कामांना गती मिळेल. IT क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही हा काळ खूप शुभ ठरेल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमचे नाते आणि आरोग्य या दोन्हींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात तुम्ही तुमच्या भावा बहिणींशी भांडणे टाळावीत. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही वादात वडिलांचा पाठिंबा मिळणे कठीण आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील, आरोग्य सामान्य राहील. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात कामाच्या ठिकाणी गुंतागुंत आणि कुटुंबातील समस्यांसह होईल. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागांवर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवून वेळेवर तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. या काळात प्रलंबित कामांमध्ये प्रगती दिसून येईल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुमचे प्रेमजीवन देखील चांगले होईल आणि तुम्ही तुमच्या प्रियकरासह आनंदी वेळ घालवू शकाल. महिन्याच्या उत्तरार्धात जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही घरगुती गरजा किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता, त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. महिन्याच्या मध्यात कौटुंबिक समस्या सोडवताना संवादाचा वापर करा आणि कोणताही निर्णय घेताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या उत्तरार्धात प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा व तुमच्या नात्यात पूर्णपणे प्रामाणिक राहा. कठीण काळात तुमचा जोडीदार तुमची ढाल बनेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात संमिश्र ठरेल. या काळात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी उत्तम संधी मिळतील, परंतु तुमचे आरोग्य बिघडल्याने कामात अडथळा येईल. या काळात एखादा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात शुभता आणि व्यवसायात नफा होईल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकात तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढावा लागेल. पाचवी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आणि सौभाग्य घेऊन येत आहे. या महिन्यात तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला समाजात आणि कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांचे कौतुक करतील. सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर तुमचे कुटुंबीय त्यासाठी हिरवा कंदील देऊ शकतात. तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे मित्र खूप मदत करतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील, आरोग्य सामान्य राहील. सहावी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांच्या आरोग्याबाबत, नातेसंबंधांबद्दल आणि कामाबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. कोणतेही काम दुसऱ्यांवर सोपवण्याऐवजी किंवा त्यांच्यावर अवलंबून राहण्याऐवजी ते स्वतः करण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.